40-40 सरकार. टॉस जिंकलाय नेहा 11 ना आणि फिल्डिंग स्वीकारला या मॅच मध्ये. न्यू मॅच इन ऍक्शन. नेहा 11 त्यांच्या विरोधात 40-40 सरकार. अजय शिर्केचा पहिलाच बॉल खराब चेंडून सुरुवात केली या मॅच मध्ये. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. नो प्लस 4 टोटल मिळत आहेत बोनसच्या स्वरूपात. धाव फलकावरची धावा 5 कमांडीचे. आणखी एक फुलटॉस बॉल. नो बॉलचा इशारा आलाय अंपायरचा. नो प्लस 4 धावा मिळतील पूर्णपणे 5 आणि बॉलर होतो इथून बाद.
टोटल मिळतील धावा 6. कव्हरला बॉल पाठवला, क्षेत्ररक्षक करतायत प्रयत्न असफल. बॉल चला डीप एक्स्ट्रा वरला, 4 धावांसाठी येतोय. आणखी एक दमदार चौका. आपण तिसरा बीमरचा नो बॉल येतो या मॅच मध्ये. टोटल धावा मिळतात त्या बॉल वरती. लॉंग स्टॉप मध्ये टोटल 5. पाच धावा मिळतात टोटल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल फटका बसलाय बॅटची लेबन एज. रवी फुलावरेला आपण पाहताय. निर्ताप चेंडू. फ्री हिटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय हरीनं. सुरुवात खराब केली या षटकामध्ये. धावसंख्या येते 31. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे बॅटिंग करणारा 40-40 सरकार. रवी फुलावरे कडून फार साऱ्या अपेक्षा आहेत या स्पर्धेमध्ये. सन्मान देण्याचा प्रयत्न. ऑफिशियल डिसिजन वाईट बॉलची होती सांगता. निर्धाव चेंडू येतोय. पंचांचा डिसिजन फार चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण अद्याप तरी पाहिलंय. जबरदस्त अंपायरिंग. या सर्व अंपायर पॅनलचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. संदीप आणि रवी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. कोलाट टाकलाय बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये. बॉल रन मिळते या बॉलवरती. एक सिंगल ना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 अंकावरती. 32 ऑन बोर्ड विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात या स्पर्धेमध्ये आपण पाहताय.
नाणेफेक गमावली. त्यानंतर आता या बॅटिंग मार्क वरती जबरदस्त बॅटिंग आपण पाहताय. गोलंदाजांच्या देखील चुका आपण पाहिल्या त्या स्पर्धेमध्ये. धावसंख्येला पुढे नेण्याचं काम चालू आहे. दोन फलंदाजांच्या माध्यमातून चांगला तालमेल हे करणं गरजेचं आहे. ज्यावेळी मोठे फटके येत आहेत, ज्यावेळी धावा येत आहेत, त्यावेळी सिंगल डबलला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. याच उत्तर तुम्ही पाहताय दोन फलंदाजांच्या माध्यमातून. हरीचा बॉल पुन्हा एकदा खोला, जबरदस्त बॉलिंग, कमबॅकिंग स्पेल हाताळायचंय नेहा 11च्या माध्यमातून. तेच प्रयत्न प्रामाणिक करत असताना मैदानाच्या आतमध्ये हरीला आपण पाहताय. पहिला बॉल खराब फेकला, त्यानंतर प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती टाकण्यात यश आलंय हरीला. हेच हवंय ॲज अ बॉलर मैदानाच्या आतमध्ये. गावठाण यांकडून गोलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राईक बॅट्समन संदीपला आपण पाहताय. जबरदस्त खेळ राहिलाय हरीच्या विरोधात. थोडा थांबलाय परंतु मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. एक टप्पा घेत मिड विकेटला मिळतील पूर्णपणे धाबा 4. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पूर्णपणे ऑफिशियल 4 धावा की 6 धावा आमच्यापर्यंत निर्णय आपली 6 धावा येत आहेत. 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतायत त्या 38 या अंकावर. जबरदस्त बॅटिंग संदीपची या मॅच मध्ये आपण पाहताय. संदीप मेंगाल जबरदस्त बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल वरती योग्य तो निर्णय देत असताना या बॉल वरती पुन्हा एकदा सज्ज हरी. आणखी एक फुलटॉस बॉल, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येत असताना एक टप्पा घेत बॉल पकडतायत, फेकतायत लॉंग लेग मधून. रन मिळते या बॉल वरती पुन्हा एकदा 2च्या मदतीने धावसंख्या 40 या अंकावर. ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील आलाय संपुष्टात. 20चा सरासरीने अगदी जलद गतीने धावतोय स्पर्धेमध्ये. नेहा 11च्या अगेन्स्ट टीम 40-40 सरकार. टोटल 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 40 धावा धावफलकावरती. पुढे जाते धावसंख्या धावफलकावरती 42 या अंकावर. एकही गडी बाद नाहीये. चांगली पार्टनरशिप आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. अशीचा बॉल खोलात टाकलाय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. जबरदस्त बॉलिंग. कमी धावांचा षटक हवाय नेहा 11ला. त्याच पद्धतीची गोलंदाजी हवी आहे एका गोलंदाजाकडून आणि प्रयत्न करतोय आशिष देशमुख या षटकामध्ये. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 42 या अंकावर. 43 अंकावर 42 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर या सिंगलला 43 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉल मध्ये आल्या 2, त्यानंतर या बॉल वरती सिंगल. टोटल 43 धावा धावफलकावर.
आशिष देशमुखचा बॉल हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता संदीपचा, व्यवस्थित टायमिंग साधू शकलेला नाहीये. रन मिळते या बॉलवरती. पुन्हा एकदा एका सिंगल धावसंख्या 44 रनची पार्टनरशिप. या अगोदर जितू लोभी आणि माही रुटेला आपण एक चांगली भागीदारी करताना पाहिले. टोटल 44 धावसंख्याची आणि ही देखील 44 धावसंख्याची नाबाद पार्टनरशिप आपण पाहता या स्पर्धेमध्ये. अकोटाप्याचा बॉल, अप्रतिम फटका, देखना स्ट्रोक, नेत्रदीपक फटका, प्रॉपर टायमिंग झालाय. बॉल चालाय थर्ड मॅनला. 4 धावसंख्यासाठी येतोय रवी फुलावरेचा क्लासिकल चौकार. नो बॉलचा इशारा. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. बॉल संपले त्या षटकातील. टोटल 4. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. समोर रवी फुलावरे. फ्री हिटचा बॉल हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन अवेलेबल. 1-2 टप्पा अखेर बॉल पकडेल क्षेत्ररक्षक, तोपर्यंत दावा मिळताय त्या बॉलवरती पूर्णपणे. 1-1च्या मदतीने धावसंख्या 52. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्ही पाहताय. चुका केल्यात आशिष देशमुखनं, चुका केल्या अजय शिर्केनं या मॅच मध्ये, आणि त्यानंतर हरीचं देखील कमबॅक आलं या षटकात. आता मात्र आशिष देशमुख या षटकामध्ये गोलंदाजी साकारत असताना थोड्याशा चुका आपण पाहताय. ओव्हर नंबर 3 मधील अंतिम डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. रन मिळते पुन्हा एकदा 1. टोटल 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती बिन बाद 53. जबरदस्त मजबूत सुरुवात, अगदी फ्लाइंग स्टार्ट मिळून दिला या 2 सलामीवीरांनी. 40-40 सरकारला टॉस गमावल्यानंतर या मॅच मध्ये 3 षटक संपलेत. धावसंख्या येते धावफलकावरती टोटल 53. जबरदस्त बॅटिंग. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये स्वतः टीमचे संघमालक मनीष शेलके ड्रिंक ब्रेकची व्यवस्था करत असताना, ड्रिंकची व्यवस्था करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय संघ मजबूत अवस्थेमध्ये आहे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेले. ते करावं लागतं. ज्यावेळी तुम्ही एका अत्यंत महत्त्वाची टीम उभारता त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या गोष्टीची जाणीव न घेता आपण ज्यावेळी संघाला प्रोत्साहन देतो, हे प्रोत्साहन फार महत्त्वाचं असतं. तुमची अभिमानाची थाप एखाद्या खेळाडूवरती पडणं फार महत्त्वाचं आहे.
खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जीव तोडून खेळत असतो, त्याला फक्त साथ हवी असते, एखाद्या खेळाडूची, आपल्या टीमची आणि त्यानंतर प्रेक्षकांची साथ हवी असते. तेच प्रयत्न. 3 षटकांमध्ये 53 धावा आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती किरण पाटेकरला आपण पाहताय. जबरदस्त बॅटिंग संदीप मेंगाल, रवी फुलावरे. ओव्हर नंबर 4. किरण पाटेकरचा पहिलाच बॉल संधी निर्माण करून दिली. लॉंग ऑफ मध्ये पकडली जाईल कॅच किरणच्या माध्यमातून. लागलाय पहिला धक्का. फुलटॉस बॉल, गणेशचा फटका. ताकद भरपूर होती या फटक्यात. एक टप्पा घेत चाललाय गॅप सिलेक्शन न. 4 धाव संख्येसाठी येतोय चौकार. खराब चेंडू. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल नाही, अतिरिक्त धाव धावफलकावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 आहे धावसंख्येवर. हवेमध्ये बॉल आणि इथे मात्र पकडली जाईल कॅच. फलंदाज होतोय बाद. लागलाय आणखी एक धक्का. बॅट्समन इथून होईल आउट. अठ्ठावन्न आहे धावसंख्येवरती. दुसरा धक्का लागत असताना 40-40 सरकार. धावसंख्या उभारणं सोपं असतं, परंतु त्या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम फार कठीण असतं आणि आता तिथेच कुठेतरी अडखळत चाललाय तो 40-40 सरकार. किरणचा बॉल ओव्हर पिच बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे मात्र येतोय निर्धाव बॉल. आकाश मैदानाच्या आतमध्ये. इथून आता धावसंख्या पुढे नेण्याचं काम करायचंय. एक चांगला स्टेज उभारलाय 2 सलामीवीरांनी आणि इथे मात्र आता इनफिल्डच्या वरून फटका. व्यवस्थित टायमिंग नाहीये. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. वेगाने निघालेत फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. या दोनच्या मदतीने धावसंख्या 60च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. किरण पाटेकरचे षटक फार अप्रतिम राहिलंय. 3 षटकांच्या दृष्टिकोनातून हे 4थं षटक फार योग्य रीतीने हाताळत असताना किरण पाटेकर याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. किरणचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय. वाईड एअरकरचा प्रयत्न. योग्य टप्प्यावरती बॉल आणि योग्य गोलंदाजी साकारले. कमबॅक करून दिलाय मॅच मध्ये. पुन्हा एकदा नेहा 11 टीमला केवळ 7 धावा खर्च केल्या. किरण पाटेकरनं 2
विकेट मिळवत एक जबरदस्त इकॉनॉमिकल स्पेल. आता 4 षटकांचा खेळ संपलाय. 60 धावा धावफलकावरती. अंतिम एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. किती धावा इथून उभारेल 40-40 सरकार आणि किती धावा वाचवेल इथून नेहा 11 संघ. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टर नरेशला. इथे मात्र केली आहे चुकी. सावधान पावित्र्य फलंदाजाचा दिशा खराब आहे माहिती आहे रबीला. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल. रन मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. ती 61 आहे धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 61. ओव्हर नंबर 5 मध्ये आपण पाहताय दिनेश. दिनेशचा बॉल बॅकफुटला जाऊन जागा निर्माण करून जबरदस्त फटका. बॉल जाईल लॉंग लेगला सीमा पार. बॅट्समन रबीचा धडाका षटकार. महत्वाचा दर्जेदार षटकार आलाय. धावा आल्याच नव्हत्या. मोठे फटके येतच नव्हते. परंतु रवी फुलावरेनं काय जागा निर्माण करून हा फटका खेचलाय. लॉंग लेग सीमा पार. षटकारनं धावसंख्या धावून पोहोचले 67 अंकावर. आणखी किरणचा बॉल फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये. स्वतः फॉलो थ्रू मध्ये किरण दिनेश पाटील करणार नाहीये. चुकी लागलाय महत्वपूर्ण धक्का. 67 वरती रवी फुलावरे मात्र देखील जाईल माघारी. नवीन फलंदाज मिहिर. अंतिम बॉल शिल्लक आहे त्या षटकातील केवळ 2. धावसंख्या आहे ती 67. 79 धावा या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट आपण पाहिल्यात टीम आई भवानी 11 बीड संघाकडून. या मॅच मध्ये धावसंख्या आहे त्या 67. दिनेश पाटील पुन्हा एकदा सज्ज मिहिरच्या समोर. फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो. 1 रन इथून कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न करायचा होता आकाशला परंतु थांबवलंय. शक्य नव्हती दुसरी धाव घेणं. एकीमध्ये समाधान. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 68 अंकावरती. 68 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त बॅटिंग. चुका केल्या पहिल्या सत्रामध्ये नेहा 11 आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना त्या खऱ्या अर्थानं दुरुस्त करणं फार गरजेचं आहे. अंतिम बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल न धावसंख्या थांबते ती टोटल 68 अंकावरती. येणारे 30 बॉल
उत्तरार्धाच्या खेळामध्ये करायच्या त्या 69 धावा टीम नेहा 11ला 40-40 सरकारच्या अगेन्स्ट. जशी 17ला होईल सुरुवात, या ऐकूया साथी समालोचक आदित्य सुरभे यांचा गोड आवाज. पाहिलं गेलं ना, अगदी विकेट सुद्धा तापली आहे, वातावरण सुद्धा तापलंय. ज्या प्रकारचे पहिलं सत्र आपण पाहिलं जिथे षटकार चौकारांची आतिषबाजी आली आहे, आता नेहा 11 संघाकडून सुद्धा तशीच भरदार केली जाणार का, पाहणं गरजेचं असेल. अगदी मोठी धावसंख्या उभारली गेली आहे 40-40 सरकार या संपूर्ण टीमकडून. 69 धावा त्यांना डिफेंड करायचे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. मॅचला सुरुवात होईल अगदी थोड्याच वेळामध्ये. समोर गोलंदाज मला तर वाटते शुभम तयार झालाय. समोर फलंदाज असतील अजय शिर्के आणि त्यांच्या समोर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असेल आशिष देशमुख. अगदी ज्या प्रकारच्या चुकी आपण पाहताय नेहा 11ने प्रथम सत्रामध्ये केल्या, जेव्हा ते क्षेत्ररक्षण करत होते त्यांनी क्षेत्ररक्षणाचा डिसिजन स्वीकारलेला. आता चेस करताना त्या जो घेतलेला डिसिजन आहे त्याच्यावरती अंमलबजावणी करत असताना रन चेस केलं जाणार का, पाहणं गरजेचं असेल. खांडाई माता खांडपे यांचं हे उत्कृष्ट असं मैदान जिथेही सातत्याने ही स्पर्धा भरवण्यात येते. अगदी आपण इथे पाहताय वासरेखोंडा प्रीमियर लीग पर्व 7वे इथे पाहताय. 6 पर्व अगदी यशस्वीरित्या इथे हाताळण्यात आले आणि त्यानंतर 7व्या पर्वामध्येही संपूर्ण शृंखला इथे जाऊन पोहोचली आहे. मॅचला इथे होती सुरुवात शुभम आणि त्याच्या समवेत असेल अजयजी शिर्के. येणारे चेंडू असतील 30. 69 धावा इथे डिफेंड करायचे. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने समोर असेल अजय साठीचा हा बॉल अगदी हाफ ट्रॅकर होता, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकले. या बॉलला अगदी चांगली लाईन लेंथ इथे पाहताय शुभमच्या माध्यमातून. पहिला निर्धाव चेंडू आला या सत्रातील. मॅच अगदी चुरशीची होईल यात काही शंका मात्र नाहीये. अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच जाणार. अजय साठीचा हा बॉल पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न झाला होता. डेंजर एंड कडे आपण पाहताय. आशिषला पाहत होतात तुम्ही. निर्धाव चेंडूची झाली आहे पुनश्च एकदा सांगता. लगातारचे 2 निर्धाव चेंडू इथून फेकण्यात आले आहेत.
जर तुम्हाला 69 धावा इथे बनवायचे आहेत तर तुम्हाला मोठे फटकेबाजी करणं आवश्यक असेल. शांत आणि संयमी खेळ, अगदी वातावरण शांत करण्याचं काम इथे 40-40 सरकार या टीम कडून करण्यात आलंय. त्यांना सुद्धा माहिती आहे वातावरण तापलंय. या तापलेल्या वातावरणात धावा सहज येऊ शकतात आणि तीच फटकेबाजी इथं आपण अजय शिर्केच्या बॅट मधून पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा चालणारा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण इथे पाहताय. देऊया संधी डीजे मध्ये. नेहा 11 संघाला देऊया संधी पुनश्च एकदा डीजे. विनंती करेन, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही शेवटच्या ओव्हर पर्यंत तुम्हाला इथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं. मॅचला होते पुनश्च एकदा सुरुवात. किरणला आपण पाहताय नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 रवाना झालाय. अगदी पहिल्या 4 चेंडूंमध्ये जर विचार केला, 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार आणि चौथ्या चेंडूवरती एक महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे आपल्या संघासाठी. तो अगदी आपण पाहताय शुभम बेलोसेला. 5व्या चेंडूचा खेळ इथे थोड्याच वेळात रवाना होईल, चालू होताना दिसेल. शुभम आता लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुनश्च एकदा सज्ज झालाय. विकेट थोडीशी ह्याच्यात आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करण्यात येते त्याच्याकडून. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी, त्याचबरोबर एक मिड विकेट रिजन मध्ये. हा फटका खेचायचा होता. लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा हा बॉल अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळाली जातीये. या अवांतर धावेने जर धाव फलक पाहिलं तर 1-5 एकूण धाव संख्या धाव फलकावरती लगावली गेली आहे. शांत आणि संयमी खेळ या दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळतोय. मोठी धाव संख्या बनवायची, फटकेबाजी करावी लागेल इथे. इथे हा स्लोवर बॉल होता, फसवा बॉल होता, उचली पाहायला मिळाली, परंतु पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात पुनश्च एकदा एक धाव. या अवांतर धावेने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. आता इथून धावा येत आहेत, नशिबाची साथ सुद्धा मिळतीये नेहा 11 संघाला. अवांतर धावा, एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला विजयाच्या वाटचालाकडे नेऊन पोहोचवू शकतायत. तुम्हाला फक्त फटकेबाजी सुद्धा करावी लागेल फलंदाजांना. किरण साठीचा हा बॉल, तिन्ही यष्ट्या उडवून टाकल्यात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट असं बोल शुभमने षटक क्रमांक मला तर वाटतं 1 इथे समाप्त केलंय. 1 चेंडूचा खेळ अजून इथे बाकी असेल. देऊया संधी पुनश्च या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. देऊयात संधी पुनश्च एकदा डीजे.
पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतोय, लॉंग ऑन मध्ये तैनात होतोय, त्याचबरोबर लॉंग ऑफ मध्ये सुद्धा तैनात झालाय. अगदी जर 30 यार्ड सर्कलमध्ये जर पाहायला गेलं, एक फ्लाय स्लिपला, एक थर्डमॅनला, एक अगदी आपण पाहत आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक अगदी आपण पॉइंट रिजन मध्ये, पॉइंट आणि गलीच्या अगदी बाजूला एक क्षेत्ररक्षक पाहत आहे. असं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये. इथे हा फटका खेचायचा होता, ऑफस्टम्पच्या बाहेर टाकले या बॉलला. पंच निश्चितच इथे दंडित करतील अवांतरच्या स्वरूपात. इथे एक धाव, या अवांतर धावेने धावफलक शांतपणे हलवारपणे पुढे जाताना दिसतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. अगदी शांत खेळ चालू आहे दोन्ही संघादरम्यान. मोठ्या धाव संख्येचा पाठलाग चालू आहे. इथे फटका खेचायचा होता, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, कोणती चूक इथे होणार नाहीये. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षकाला निश्चितच तिथे वाटले की झेल त्याने कॅरी केलाय. पंचांना तिथे वाटते की बॉल जो आहे तो जमिनीला पहिले टच झालाय, त्यानंतर तो पुढे गेला. आता निश्चितच दोन्ही ऑफिशियल पंच ऑन मॅच रेफरी जे ऑन ग्राउंड वरती रेफरी आहेत ते डिस्कशन करतील. त्यानंतर त्यांचा डिसिजन जो आहे तो पुढे सरसावताना दिसतील. पंचांनी इथून बाद घोषित केलाय फलंदाजाला. निश्चितच इथे फलंदाज झाला, इथे बाद. 3ऱ्या क्रमांकाचा झटका इथे बसलाय, तो अगदी आपण पाहताय फलंदाज विकीच्या मार्फत. 3 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला परतलेत. 5व्या क्रमांकाचा फलंदाज आता इथे रवाना होताना दिसतोय. अतिशय चांगली कामगिरी आपण पाहताय 40-40 सरकार या टीम कडून. अगदी आतापर्यंत जर गोलंदाज विचार केला रवीचा, अगदी त्याने पहिला चेंडू अवांतर फेकला, त्यानंतर पुढच्या बॉलवरती फॉलोअप डिलिव्हरीवरती अगदी विकेट मिळवून दिली आहे विकी सारख्या मोठ्या फलंदाजाची. आतापर्यंत तीन फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवलेत. इन ॲट नंबर 5 आपण फलंदाज पाहताय दिनेशला. फलंदाज अगदी आपण पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती रवाना झालाय. रवीचा पुढचा बॉल, इथे हा फटका खेचायचा होता, हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी फलंदाजाच्या कानाजवळून हा बॉल जाताना दिसतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत चांगली कामगिरी आपण पाहताय रवीच्या माध्यमातून. अगदी गेमला स्लो करण्याचं काम इथे झालंय. मागून इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ आणि कव्हर्सच्या रिजन मध्ये हा चेंडू चाललाय. 1 टप्पा 2 टप्पा अखेरीस चेंडू आलाय 4 धावांसाठीचा, नवसंजीवनी निर्माण करणारा या मॅच
आता रवीच्या माध्यमातून इथे हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षण फलंदाजी इथे करावी लागेल जर तुम्हाला तुमच्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यायची असेल. मोठी फटकेबाजी येणं गरजेचं असेल या षटकामध्ये. हा बॉल अगदी वेगवान बॉल होता. हुक केलं या बॉलला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय. अटेम्प्ट कमालीचे होते. किती धावा इथं पूर्ण केल्या जाणार. चेंडू उचलून फेकेपर्यंत सहजरित्या 2 धावा. मागील 2 बॉल वरती जर विचार केला 3 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या सहाय्याने एकूण 10 फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 37. कोणत्याही प्रकारची जर दुखापत झाली असेल तर लगेचच सांगायचे. इथे त्याला लगेचच स्प्रे तिथे घेऊन जायचे. प्लेयर सबस्टिट्यूट केला तरी चालेल. इथून मॅच थोड्या टाइमासाठी इथे थांबवायची आहे. सबस्टिट्यूट प्लेअरच्या जागेवरती आपण स्वतः संघ मालकांना तिथे पाहताय 40-40 सरकार या संघाकडून. मॅचला होती पुन्हा एकदा सुरुवात. इथे हा चेंडू अगदी वेगवान बॉल होता. अगदी कानासमोरून काढले या बॉलला निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत आकाशच्या माध्यमातून चांगलं कमबॅक पाहताना दिसतोय.
इथे फेकी चुकीची पाहायला मिळाली आहे. किती धावा मिळणार या चेंडूवरती. आलाय हा ओव्हर थ्रोच्या स्वरूपातला चौकार आणि धावल्यात त्या 2 धावा. एकूण या चेंडूवरती धावा मिळाल्यात त्या 6. एक आरती या चेंडूवरती षटकारच मिळालाय. तो बॅटिंग करणाऱ्या टीमला या 6 धाव्यांच्या साह्याने एकूण धावा जाऊन पोचल्यात त्या धाव फलकावरती. त्रेचाळीस धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. याआधी 37 धावा होत्या, त्यानंतर आले या 6 धावा. त्रेचाळीस धावा धाव फलकावरती. इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, हिट केली जाणार का? अगदी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अजूनही जर मॅच कडे पाहिलं गेलं ना, येणारे चेंडू असतील 7 आणि धावांची गरज असेल 26 धावांची. 7 चेंडू 26 धावा. शेवटच्या षटकामध्ये 24 पेक्षा कमी धावा जर रोखण्यासाठी आल्या ना, तर मॅच पूर्णपणे दोन्ही संघाच्या दरम्यान जाऊ शकते. हा बॉल एक निर्णायक बॉल असेल आकाशच्या माध्यमातून. 7 चेंडू 26 धावा इथे डिफेंड करायचे आहेत. इथे पुढे सरसावून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालाय. येणारे चेंडू असतील 6. 26 धावांची गरज असेल. ज्या प्रकारचा खेळ आपल्याला पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळाला नेहा 11 संघाकडून, जिथे शांत आणि संयमी खेळ पाहायला मिळालं, परंतु या 4थ्या षटकामध्ये धावा मिळाल्यात आणि नवसंजीवनी निर्माण झाली आहे. ती या संपूर्ण मॅच मध्ये नेहा 11 संघासाठी. देऊया संधी पुनश्च एकदा डीजे मास्टरला या करायचे. गोलंदाजाचं नाव इथे पोचवायचंय प्लीज. सहा चेंडू 26 धावा इथे डिफेंड करायचे. मॅच बॉल थोडस गायब झालंय तिकडे. खेळत असताना दिनेश कैलास साठीचा पहिलाच बॉल हुक केलाय. बॉलला पुल केलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धाव्यांसाठी आलाय हा दर्जेदार षटकार. देऊया संधी कुणाला माहित होतं त्याच्या
मागच्या ओव्हरमध्ये 4थ्या बॉलवरती आलेले ओव्हरथ्रो इतका महागात पडेल. आता या 6 धावेने समीकरण पूर्णपणे बदलून टाकले. 5 चेंडू 20 धावांची गरज असेल. कैलासच्या बॅट मधून हा एक दर्जेदार फटका आपण इथे पाहिलाय. अजूनही मोठे फटके येणार का पाहणं गरजेचं असेल. इथे हा बॉल अगदी खोलात टाकले. किती धावा इथे पूर्ण केल्या जाणार. चेंडूनी उचली घेतली. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. डेंजर एंड वरती थ्रो झालाय. 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या गेल्यात. फेकी बरोबर होती, कलेक्शन चुकीचं झालंय आणि अशा प्रकारे अशा रीते 2 धावा सहज पूर्ण केल्यात. येणारे चेंडू असतील 4. 18 धाव्यांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी नेहा 11 टीमला. 40-40 सरकार संघाचे पुरस्कर्ते त्याचबरोबर कर्णधार आता थोडे चिंतित झाले असतील. ही मॅच पाहत असाल तर निश्चितच टाळ्या वाजवा या दोन्ही संघांसाठी. हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. हुक केलं या चेंडूला. कौ कॉर्नरच्या डोक्यावरून आलाय पुनश्च एकदा ब्रँडेड दर्जेदार षटकार. देऊया संधी. हे 2 लगातार आलेले षटकार अगदी स्ट्राईक जिथे रोटेट झाली ना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जिथे जर रनआउट झाला असता ना कैलास आता समीकरण वेगळं असतं. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल आणि 12 धाव्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी नेहा 11 टीमला. जाऊयात पुढचा बॉल राईट टर्म ओव्हर द विकेटने. इथे हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केले. पाहूयात किती धावा इथे पूर्ण केल्या जाणार. क्षेत्ररक्षक आता कोणतीच चुकी करणार नाहीये. थ्रो बरोबर झालाय. किती धावा पूर्ण केल्या जाणार. आता डायरेक्ट हिट झाले. दिनेशला माघारी परतावं लागेल. आता येणारे चेंडू असतील 2 आणि 11 धाव्यांची गरज असेल या मॅच मध्ये. अगदी अतितटीची मॅच इथे जाऊन पोहोचली. कुठे त्या 69 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये अगदी धावांचा जर विचार केला ना अगदी कमी धावा होत्या. तिथून असं वाटत होतं की नेहा 11 संघाला इथे पराभूताच्या दिशेने जावं लागतंय की काय. अगदी आता 2 चेंडू 11 धावा इथे बनवायचे. फलंदाज सुद्धा आपण पाहताय अगदी बराच काल तिथे धावपट्टीवरती खेळताना दिसतोय. मला तर वाटते 3ऱ्या षटकामध्ये तो धावा करण्यासाठी तिथे गेलेला. त्याला सुद्धा माहिती आहे मी जर उभा राहिलो तर या धावा पूर्ण केल्या जाऊ शकतायत. आता 2 चेंडू 11 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जाणार का पाहणं गरजेचं असेल. तत्पूर्वी या ड्रिंक्स ब्रेक मध्ये देऊयात पुनश्च एकदा संधी डीजे मास्टर नरेशला. बॅट्समन नेम इथे पोहोचवायचे. कैलासला अगदी पाहताय स्पर्धेचा नियम तर तुम्हाला माहितच असेल. या 2 चेंडूंवर ते 10 धावा आल्या तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. अगदी हा बॉल फुलटॉस बॉल. चेंडूला पुनश्च एकदा कौ कॉर्नर रिजन मध्ये आलाय. हा दर्जेदार पुनश्च एकदा आलाय कैलासच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार. देऊया संधी पुनश्च एकदा डीजेला. पहिलेच म्हटलं होतं अगदी दुपारच्या सत्रामध्ये पाहिजे तितक्या धावा पाहिजे त्या ओव्हर मध्ये खर्च केल्या जाऊ शकतात. निर्णायक बॉल या मॅच मध्ये
हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला पुल केले, चेंडू चाललाय सीमा रेषा पार आलाय हा दर्जेदार चौकार. आणि इथे आपण पाहताय संघाचे कर्णधार अजयजी शिर्के यांच्याकडून कैलाससाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. अगदी अप्रतिम बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. कैलासची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो तर निश्चितच टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत. कैलासचा जर विचार केला स्वतः वैयक्तिक अगदी 33 धावांवरती खेळतोय 10 चेंडूंमध्ये, अप्रतिम खेळी राहिली आहे कैलासची. ही पहिली मॅच असेल वासरे खोंडा प्रीमियर लीग मधील पर्व 7वे मधील पहिली सुपर ओव्हर आपल्याला इथे पाहायला मिळतीये. चला दोन्ही संघाचे कर्णधारांना मी विनंती करतोय आपण आपले 3 फलंदाज आणि त्याबरोबर 1 गोलंदाजाचं नाव तुम्ही लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचे. चला दोन्ही संघाचे पुरस्कर्ते त्याचबरोबर कर्णधाराला मी विनंती करतोय नेहा 11 आपण आपले 3 खेळाडूंची नावं त्याचबरोबर एका गोलंदाजाचं नाव